तर नमस्कार मंडळी, मी तुषार चांभारे तुमचं स्वागत करतो आपल्या आधुनिक युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा टॉपिक काय आहे तुम्ही थंबनेल पाहून बघितलं असेल. तर मेन मुद्दा हाच आहे की आपण आपल्या शेडवर खर्च का केला. आपल्याकडे शेड होता, सगळ्या गोष्टी होत्या, मग आपण त्या शेडला एवढं अपग्रेड का केलं, टीना वगैरे भिंती वगैरे का चालवल्या, जेणे आपण म्हणजे प्रत्येक ट्रेनिंगमध्ये बघतो की लो कॉस्टमध्ये कमी खर्चामध्ये तुम्ही प्राण्यावर खर्च करा, शेडवर खर्च करू नका. ह्या गोष्टी आपण प्रत्येक याच्यात ऐकत असतो. तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो आपण खर्च का केला, तो खर्च किती चुकीचा होता किंवा किती कामाचा आहे हे तुम्ही मला स्वतः जे आहे ते म्हणजे कमेंट करून सांगा की आपण खर्च केला तो चुकीचा केला का. तर बघू शकता आता सध्या आपल्याकडं जर पूर्ण बघितलं तर लहान मोठे पीसेस जे आहे ते 100 जे आहे ते गावरान कोंबडे आहे. आणि मोठ्या शेळ्यामध्ये बघू शकता आपल्याकडे सात जे आहे ते शेळ्या आहे. आपण आणखी शेळ्या आणणार आहोत कारण तुम्हाला माहीत आहे की आपलं प्रोजेक्ट जे आहे ते चालू आहे. उद्या आपण जाळ्या घ्यायसाठी जाणार आहोत, त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला उद्या येऊन जाईल, उद्या किंवा परवा येऊन जाईल. तर न्यू प्रोजेक्ट समोर होणार आहे, त्यासाठी तुम्ही सोबत राहा. तर हे बघू शकता आपला शेड आहे. तर या शेडमध्ये आपण ह्या शेड का अपग्रेड केला, तर या शेडला अपग्रेड करण्याचं कारण म्हणजे ऊन वारा पाऊस या तिन्ही गोष्टीपासून सुरक्षा. पहिली गोष्ट तुम्ही म्हणाल की भाऊ उन्हापासून तर टीन जे आहे ते गरम होत असते, बरोबर आहे. पावसामध्ये टीन ताडपत्री ह्या चांगलं काम देते मित्रांनो. आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा जे आहे आता हिवाळ्यामध्ये थिपते, पण तो एक विषय जर आपण बाजूला केला तर त्याचा उपाय सुद्धा आपण केला. तर चला तुम्हाला डायरेक्टली जे आहे ते शेडवर दाखवतो की का. चलो, तर हे बघू शकता हा जो आपला शेड आहे ह्याच्यावर आपण खर्च काय केला, तर ह्या ज्या साईड वॉल आहे त्या साईड वॉल आपण बांधून घेतले आहे. जे लोह्याचे गेट होते म्हणजे साधारण गेट होते ते आपण लोह्याचे गेट करून घेतले आहे सगळ्या गोष्टी. आणि वरती जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते टीन टाकून घेतली आहे. तर हे सगळं एवढा खर्च करण्यामागचं कारण काय, तर मी तुम्हाला एक क्लिप शेअर करत आहे, तुम्ही हे क्लिप बघा. ठीक आहे. तुम्हाला दिसतंच आणि या क्लिपमध्ये की जुना जो शेड आहे तो वारा आल्यावर कसा उडत होता. तुम्हाला माझ्या शेडची रियालिटी सांगतो की म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा आम्ही ताडपत्री टाकली, सगळ्या या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण ऐकलं की जे आहे ताडपत्रीतून होते वगैरे नाही का साध्या याच्यामध्ये, तर आपण केलं. परंतु ज्या दिवशी टाकली त्या दुसऱ्या दिवशी वाऱ्याने पूर्ण जे आहे ते फाटून जे मोकळी झाली. कारण निसर्गाला नाही जिंकू शकत आपण. मी टीन केली असं नाही की टीन केलं तर प्रॉपर झालं वगैरे नाही, पण टीनने थोडंसं प्रोटेक्शन जास्त मिळते. आता त्या दिवशी वारा धुणारी पण टक सुद्धा बघू शकता की हल्लं नाही आपलं शेड, काहीही नाही झालं. आणि हे बघा जे तुम्हाला टीनेच्या खाली बोर दिसत असेल तर हे आहे ते सोल्युशन उन्हाळ्याचं आणि हिवाळ्याचं. उन्हाळ्यामध्ये गरम होणार नाही आणि हिवाळ्यामध्ये थंड पडणार नाही. याचं कारण म्हणजे हे बांबूचे आहे, त्याच्यामुळे जे आहे हीट पास होऊ देत नाही. त्याच्यामुळे हे एक चांगलं इन्सुलेशनचं काम करू शकते मधामध्ये जे आहे ते आपल्या प्राण्यांच्या आणि याच्यामध्ये. तुम्हाला माहीतच आहे की इथे आपण जे आहे ते शेड्या ठेवणार आहोत. इथे जे आपल्या साईड वॉल होत्या म्हणजे साईडला जे आहे ते पत्रे होते, परंतु त्या पत्र्यामधून काय व्हायचे की गॅप राहायची खालून. तर त्यामध्ये जे आहे ते साप वगैरे जे आहे ते इथून ज्या गॅपमधून जे आहे ते आतमध्ये येण्याचे खूप जे म्हणजे भीती होती. तर त्यामुळे आपण सिंगल विटाची जे आहे ते एक वॉल चालवून घेतली. बघू शकता किती बढिया म्हणजे पॉश काम दिसून राहिलं. आणि कुठून पण गॅप दिसत नाही, कुठून पण बाहेरचं प्राणी आतमध्ये येणार नाही याची पूर्ण हे आहे. बघू शकता आपण एवढ्या उंचावर जारी घेतली जेणेकरून व्हेंटिलेशन प्रॉपर राहील. व्हेंटिलेशनचा काही विषय नाही. बघू शकता मी आता आहे इथे एवढं म्हणजे सकाळचं आहे. आपण हे जे आहे ते 4 ते 5 वाजता जे आहे ते साफ करत असतो जेणेकरून सोकल्यावर तरी सुद्धा मला घाण वास येत नाही कारण व्हेंटिलेशन आहे. इथं जे आहे हे बघा इथं आम्ही झाडी लावली हवा पास व्हावी म्हणून, त्यामुळे. आणि त्या साईडला बघू शकता त्या साईडला सुद्धा जाडीच आहे, पूर्ण हवा बाहेर निघावी. जेवढी शेडमध्ये हवा शिरेल तेवढी हवा पूर्ण बाहेर निघावी. सध्या आपण इथं कांदे बघू शकता ठेवले आहे. त्या साईडला आपण जे आहे ते कोंबड्या ठेवणार आहोत. आणि इकडं जे पूर्ण परिसर आहे इथे आपला नवीन प्रोजेक्ट चालू होणार आहे. अवघ्या 2 दिवसामध्ये आपण त्याचं काम चालू करत आहोत. तर सोबत राहा. आणि
आता जेवढं तुम्हाला खर्च सांगितलं ह्या विटांचं आणि टिनाचं, तर हे खर्च माझ्या मते तरी वायबल नाही आहे. अतिरिक्त काही खर्च आहे नाही. हां, चला मी जर पूर्ण अँगलचं जर शेड केलं असतं वगैरे वगैरे, पूर्ण अँगलचं मारलं असतं, तर एवढ्याच शेडला मला तकरीबन 3 ते 3.5 4 लाख रुपये खर्च लागला असता. मी कालच एका शेडवरून आलो. आपण खर्च दुसरा काही नाही केला. एक कुट्टी मशीन आणली. याचं कारण सुद्धा तुम्हाला माहित आहे का आणली. तर हे कुट्टी मशीन आणण्याचं कारण, याचं मागचं कारण पूर्ण म्हणजे ढगचे ढग पडले होते आपल्याकडे चाऱ्याचे. आज बघू शकता आपण जेव्हा कुट्टी बारीक करून देतो, हे बघा, तर ही कुट्टी वेस्ट नाही जात, राहिली तरी इथंच राहते. नाहीतर पूर्ण काड्या वेस्ट व्हायच्या, सगळ्या गोष्टी म्हणजे अशा वाया जात होत्या. त्या कारणाने काम चालूच आहे. बघू शकता पूर्ण साफ वगैरे करणं चालू आहे. हे बघा, नवीन पिपे वगैरे आणणे चालू आहे. आपल्याला जे आहे ते नवीन सेटअप चालू करायचं आहे. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. कोणतरी आपल्या बिझनेसमध्ये ॲड होत आहे. आपण एकटे नाही आहो या बिझनेसमध्ये. आता एकटे नाही राहिलो, आपल्याला कोणतरी सपोर्ट मिळालेला आहे. त्याच्यासोबत आपण काम करणार आहोत. तरी त्यामुळे जे आहे ते आपलं काम आणखी वेगाने होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर सोबत राहा. समोर काय विषय आहे ते सांगा. आणि मला एक सांगा, मी या भिंती आणि जे टिना वगैरे लावल्या किंवा ते मशीन घेतली, याच्यावर अतिरिक्त खर्च वाटतोय का तुम्हाला? याचा खर्च मी एका बॅचमध्ये काढू शकतो, एवढं मी तुम्हाला गॅरंटी लिहून देतो. आपण इन्क्युबेटरसुद्धा आणला. इन्क्युबेटरचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला येणार आहेत. 500 अंड्याची हॅचरी आपण चालू करत आहोत. एवढ्या कोंबड्यामध्ये आणखी आपल्या याच्यामध्ये जे आहे ते कोंबड्या वाढणार आहेत. तर सांगा तुम्हाला कसं वाटत आहे या सगळं नियोजन वगैरे. आणि जर काही म्हणजे जर खरंच अतिरिक्त खर्च वाटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आम्ही सुद्धा सगळ्या गोष्टीचा विचार केला आहे की कमी खर्चामध्ये व्हावं म्हणून. तर याच दृष्टिकोनाने आपण जे आहे ते हे फार्म जे डेव्हलप करत आहोत. तुम्ही सांगा काही अतिरिक्त होत असेल तर त्या. आणि मी तर दाखवत राहिलाच. आज आता उद्या वगैरे जे आहे ते जाड्या वगैरे घ्यायला चाललो आम्ही. वॉल कंपाऊंड नवीन होत आहे आपला. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर.